नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. गेल्या महिन्यातच गुरुपौर्णिमा उत्सव आपण मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि या गुरुपौर्णिमा प्रित्यर्थ आपण सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक झालो आणि आपापल्या गुरूंना आपण पुढील येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत आमचे गुरुपद स्वीकारा अशी प्रार्थनासुद्धा केली. जेव्हा आपण प्रार्थना केली तेव्हा आपल्या आध्यात्मिक वर्षाला सुरुवात झाली आणि या आध्यात्मिक वर्षाच्या अनुषंगाने आपण ज्या काही सेवा उपासना करणार आहोत त्या सर्व गुरुचरणी लीन होऊन गुरुचरणी अर्पणसुद्धा करणार आहोत. त्याच अनुषंगाने श्रावण महिन्याची सुरुवात लगेचच आली. श्रावण महिना भगवान शिवांना समर्पित असून या श्रावण महिन्यात विविध सेवा केल्या जातात. खरं तर चातुर्मासाला सुरुवात तेव्हापासूनच झाली आणि चातुर्मासात ज्या काही आपण सेवा उपासना करत असतो त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. या चातुर्मासाच्या निमित्ताने ज्या काही सेवा आपण करणार आहोत या सेवांची चर्चा मला वाटतं मागच्या व्हिडिओमध्ये करून झालेली आहे. तेव्हा आता आपण फक्त श्रावण महिन्यात कुठल्या सेवा करणार आहोत ते आपण बघूया. श्रावण महिना म्हणजे उत्सवांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. श्रावण महिन्यात सगळ्यात आधी येते ती म्हणजे भगवान शिवांची सेवा. तर या अनुषंगाने प्रतिपदेपासून आपण श्रावण महिन्याच्या सेवेला सुरुवात करतो. मग सगळ्यात महत्त्वाची मुख्य सेवा जी केली जाते ती सेवा म्हणजे श्रावणात केला जाणारा अभिषेक. भगवान शिवांना आपण अभिषेक करत असतो. एरवीसुद्धा आपण दर सोमवारी अभिषेक करतो किंवा काही कुटुंबांमध्ये जर समजा काही अडचणी असतील तर रोजच भगवान शिवांच्या पिंडीवर अभिषेक करायला सांगितलं जातं आणि ते तीर्थप्राशन करायला सांगितलं जातं. भगवान शिवांची जी काही सेवा उपासना आपण करत असतो ती सेवा उपासना कशासाठी तर भगवान शिव लय तत्वाचे स्वामी आहेत, म्हणजेच आरोग्य प्रदान करणारं दैवत आहे आणि म्हणून आपण या भगवान शिवांची सेवा उपासना करण्याकडे विशेष लक्ष देत असतो. मग या सेवांमध्ये सगळ्यात महत्त्वाची सेवा जी काही सांगितली ती म्हणजे शिवांच्या पिंडीवर अभिषेक करणं. आता स्थापित देवता असेल तर तुम्ही अवश्य तिथे जाऊन दर्शन घ्यावं आणि भगवान शिवांची मनोमन प्रार्थना करावी. मात्र तुम्हाला जर अनारोग्य असेल, घरात कुटुंबात तुमच्या जर कोणाला काही व्यसन असेल, मग ते व्यसन कशाही प्रकारचं असू शकतं. फक्त मद्यपान किंवा मांसाहारी यालाच फक्त व्यसन म्हटलं जात नाही. तर एखादा मुलगा तुमचा जर चिडचिड करत असेल, कारण कामावर जाण्यास टाळाटाळ करत असेल किंवा कधीकधी खूप चिडचिड करून खूप बोलताना खूप पाहणं हरपून बोलत असेल तरीसुद्धा हे एक प्रकारचं व्यसन म्हटलं जाऊ शकतं. एखादी गृहिणी असेल, तिच्या अंगात खूप आळस असेल, काम सोडून ती जर झोपत असेल तर यालासुद्धा आपण एक प्रकारचं व्यसनच म्हणू शकतो. मग ह्या सगळ्या प्रकारच्या व्यसनावर रामबाण जर काही उपाय असेल तर तो म्हणजे भगवान शिवाच्या पिंडीवर केलेला अभिषेक आहे. प्रत्येकाच्या देवघरात खरं तर महादेवाची पिंड आवश्यक आहे. प्रापंचिक संसारी माणसाने पिंडीचं पूजन करताना पंचधातूची पिंड आपल्या देवघरात ठेवावी आणि तिच्यावर अभिषेक करावा. नित्याने अभिषेक केल्यानंतर ते तीर्थ जसं जसं पोटात जाईल तसं तसं व्यक्तीच्या शरीरातलं विष बाहेर पडेल. मग शरीरातलं विष असेल किंवा मनातलं विष असेल, कुठलंही विष बाहेर काढण्यासाठी या भगवान शिवांच्या पिंडीवर केलेल्या अभिषेकाचं तीर्थ अत्यंत गुणकारी आहे. ज्यांची मुलं खूप जास्त हट्टी असतील, तापट असतील, रागीट असतील, चिडचिड करत असतील, अभ्यासात मागे पडत असतील तर त्यांनीसुद्धा या पिंडीवरचं अभिषेकाचं तीर्थ त्यांना द्यावं. यजमान जर समजा व्यसनाधीन असतील तर त्यांनासुद्धा हे पिंडीवरचं तीर्थ तुम्ही देऊ शकतात. इव्हन मी तर असं म्हणेल की फक्त महिनाभरच का, रोजच हे पिंडीवरचं तीर्थ बनवावं आणि आपल्या घरातील कुटुंबातील सर्व व्यक्तींनी घ्यावं. त्यांना ह्या विषाचं एक बाजूला झालं, पण त्यांना त्यांचं आरोग्य अबाधित राहण्यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. ही झाली मुख्य सेवा. रोजच्या रोज महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करावा. मग आता अभिषेक कसा करावा? अभिषेक करताना फक्त पिंडीवर पाणीच घालावं का? तर तसे नसून तुम्ही जेव्हा अभिषेक करतात त्यावेळेस तुम्ही जे विविध स्तोत्र मंत्र म्हणणार आहात, हे स्तोत्र मंत्र म्हणून जे थेंब थेंब पाणी महादेवाच्या पिंडीवर अर्पण केले जाणार आहे, महादेवाच्या पिंडीवर पडणार आहे, त्या पिंडीवर पडलेल्या पाण्याला तीर्थाचं स्वरूप प्राप्त होणार आहे आणि हेच तीर्थ आपण प्राशन केल्यामुळे आपल्याला त्याचे फायदे होणार आहेत. भगवान शिवांना अहोरात्र अभिषेक केला जातो. या जलाभिषेकाला विविध विशेष असं महत्त्वसुद्धा आहे. या अभिषेक प्रित्यर्थ खरं तर जे काही इन्ग्रेडियंट, ज्या काही वस्तू वापरल्या जातात त्या वस्तूंनाही विशेष एक महत्त्व आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं महत्त्व आहे. जसे की आपण काही व्हिडिओमध्ये प्रसारितसुद्धा केलं होतं. ज्यांना डायबिटीज असेल, ज्यांना मधुमेहाचा त्रास असेल त्यांनी मधाचा अभिषेक केला तर त्यांचा मधुमेह कमी होण्यास, त्यांचा डायबिटीजपासून सुटका होण्यास मदत होऊ लागते. या पद्धतीने प्रत्येक याचं वेगवेगळं महत्त्व आहे. ते गेल्या व्हिडिओमध्ये गेल्या
1-2 व्हिडिओपूर्वी आपण ते सांगितलेलं सुद्धा आहे, किंवा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा ते कव्हर करूया. फक्त ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढंच जाणून घ्यायचं आहे की श्रावण महिन्याच्या अनुषंगाने कुठल्या कुठल्या सेवा उपासना केल्या जातात. त्यात प्रामुख्याने आत्ताच सांगितलेली सेवा कुठली, की श्रावण महिन्याच्या अनुषंगाने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करावा. अभिषेक करताना काय स्तोत्रमंत्र म्हणावेत तेही जाणून घेऊया. अभिषेक करताना महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करत असाल त्यावेळेस सर्वात प्रथम गणपती अथर्वशीर्ष म्हणावं, नंतर प्रज्ञावर्धन स्तोत्र म्हणावं, श्रीसूक्त म्हणावं, रामरक्षेचे 1 ते 10 श्लोक म्हणावेत, कालभैरवाष्टक म्हणावं, शिवमहिमा स्तोत्र म्हणावं, नंतर रुद्र संस्कृत किंवा प्राकृत दोघांपैकी काहीही तुम्ही वाचन करू शकतात. भगवान शिवांचे जेवढे मंत्र आहेत तुम्हाला पाठ असतील किंवा नित्यसेवा ग्रंथात दिलेले असतील त्या सगळ्या मंत्रांचं पठण तुम्ही करावं. गायत्री मंत्र सुद्धा 24 वेळा आवर्जून म्हणावा. एवढा सगळा अभिषेक करून झाल्यानंतर पिंडीला स्वच्छ धुवून पुसून देवघरात स्थापन करावं. स्थापन केल्यानंतर त्यावर अक्षता असतील किंवा वेलपत्र असतील ते एक वाहून तुम्ही शिव अष्टोत्तर शतनामावली सुद्धा म्हणू शकता. पद्धतीने पूजन केल्यानंतर देवाला आरती करावी, नैवेद्य द्यावा. ह्या पद्धतीने रोजच्या रोज भगवान शिवांचं पूजन आपण आपल्या घरी करावं. स्थापित देवतेला मंदिरात दर्शनालाही अवश्य जावं. त्यानंतर आपण आता श्रावण महिन्यात कुठकुठल्या ग्रंथांचे पारायण करू शकतो, वाचन करू शकतो तेही जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो तो म्हणजे शिवलीलामृत ग्रंथ. या शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण सुद्धा तुम्ही 7 दिवसात करू शकतात. बरेच काही सेवेकरी असतात की ते एका दिवसात पारायण करतात, परंतु एका दिवसाच्या पारायणापेक्षा 7 दिवसाचं जे काही पारायण असतं ते खूप महत्त्वाचं असतं. कारण 7 दिवसाच्या अनुष्ठानाला विशेष महत्त्व यामुळे प्राप्त होतं की ज्यावेळेस आपण हे 7 दिवसाचं पारायण करतो त्या 7 दिवसाच्या पारायणा काळामध्ये आपल्याला आपल्या शरीराला, आपल्या मनाला बरीच बंधनं प्राप्त होतात आणि या बंधनांमुळे आपल्याला याचे सुद्धा फायदे विशेष असे पाहायला मिळतात. म्हणून शक्य असेल तर 7 दिवसाच्या पारायणाकडे आपल्या कल असावा. नसेल शक्य तर तुम्ही 1 दिवसाचं 3 दिवसाचं सुद्धा तुमच्या गुरुच्या आदेशाने करू शकतात. शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केल्याने महादेवांची सर्वश्रेष्ठ भक्ती केल्याचं सुद्धा आपल्याला पुण्य मिळत असतं. त्यानंतर पुढचं जे काही सगळ्यात महत्त्वाचं पारायण असेल तर ते तुम्ही करू शकतात नवनाथ पारायण. श्रावण महिन्याच्या अनुषंगाने अत्यंत पवित्र महिना आहे, पावित्र्यही पाळल्या जाते घराघरामधून, म्हणून या नवनाथ ग्रंथाचं पारायण सुद्धा आपण आपल्या घरी करू शकतो. 7 दिवसाचं किंवा 9 दिवसाचं सुद्धा पारायण केलं जाऊ शकतं. मला आठवतंय मी लहान होते त्यावेळेस बऱ्याच कुटुंबांमध्ये पाहायला मिळायचं की नवनाथ ग्रंथाचं पारायण रोजच्या रोज थोडं थोडं वाचन करून संपूर्ण महिनाभरात संपवलं जायचं. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमच्या घरात पावित्र्य पाळत असाल तर ते महिनाभराचं सुद्धा ग्रंथाचं वाचन तुम्ही तुमच्याकडे करू शकतात. त्या ग्रंथ समाप्ती करताना मात्र कशा पद्धतीने करावी, कुठल्या स्वयंपाक करावा, कुठला नैवेद्य असावं, पारायण कसं करावं, कशा पद्धतीने ते पारायणाची सांगता किंवा सुरुवात असावी, या सगळ्या गोष्टींची माहिती असलेला व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर प्रसारित होईल. तोही तुम्ही बघू शकतात. नवनाथाचं पारायण सुरू करायचं असेल तुम्हाला तर ते पारायण सोमवार किंवा गुरुवारला सुरू करू शकतात. तसं शिवलीलामृतचं पारायण करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही सोमवारला सुरुवात केली तरी सुद्धा अतिउत्तम असेल. या पद्धतीने नवनाथ आणि शिवलीलामृताचं पारायण तुम्ही करणार आहातच. त्याचबरोबर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण सुद्धा श्रावण महिन्याच्या अनुषंगाने करता येणं अत्यंत महत्त्वाचं आणि शुभ असणार आहे. तुमच्यासाठी सकल मनोकामना पूर्तीचं सुद्धा ते काम करणार आहे. म्हणून तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य झालं तर तेही अवश्य करावं. मग आता भगवान शिवांच्या सेवेसोबतच माता पार्वतीची सेवाही होणं अपेक्षित आहे आणि तेही तितकंच महत्त्वाचं सुद्धा आहे. म्हणूनच या श्रावण महिन्याच्या अनुषंगाने न विसरता दुर्गा सप्तशतीचे 14 पाठसुद्धा आपल्याकडून होणं तितकंच महत्त्वाचं आणि तितकंच अपेक्षित आहे. मग या श्रावण महिन्याचा तुम्ही जर विशेष असा संकल्प करणार असाल की आम्हाला अमुक सेवा या श्रावण महिन्यात करायची आहे तर तुम्ही त्यासाठी सिद्ध कुंजिका स्तोत्राचा सुद्धा वापर करू शकता. सिद्ध कुंजिका स्तोत्र अत्यंत प्रभावी सिद्ध असं स्तोत्र आहे. मुळातच त्याचं नावच कुंजिकेला सिद्ध लागले आहे, म्हणजे सिद्ध असलेले हे कुंजिका स्तोत्र. कुंजिका म्हणजे चावी, तुमच्या सुखाची चावी ज्या स्तोत्राकडे आहे असं एक अत्यंत प्रभावी अत्यंत महत्त्वाचं असं स्तोत्र म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्र. आणि म्हणून ह्या सिद्ध कुंजिका स्तोत्राची सुद्धा ठराविक संख्येत तुम्ही पाठ करू शकतात. या श्रावण महिन्याच्या अनुषंगाने तुम्ही जर संकल्प केला सिद्ध कुंजिका स्तोत्राचे 108 पाठ किंवा 1000 पाठ आरामशीर करू शकतात. त्यानंतर अजून एक स्तोत्र आहे जे की अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या स्तोत्राचं पठण केल्याने सुद्धा तुम्हाला सकल तुमच्या मनोकामना पूर्ण तर होणार आहेतच, परंतु तुमच्या
तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वाससुद्धा होणार आहे. आधीच मी म्हटलं होतं की भगवान शिव हे लय तत्वाचे स्वामी आहेत आणि मोक्षाकडे घेऊन जाणारे दैवत आहे, म्हणून त्यांची सेवा करणारे सगळेच मोक्षाकडे पदार्पण करतात. आणि आत्ता जे सांगितलं मी तुम्हाला ते स्तोत्र म्हणजे श्रीसूक्त. या श्रीसूक्तमचे पाठसुद्धा तुम्ही या अनुषंगाने करू शकतात. श्रावण महिन्याच्या अनुषंगाने आपण ठराविक संख्येचा संकल्प करून जर पाठ केले तर आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा ही अत्यंत महत्त्वाची सेवा असू शकते. तुम्हाला जर शक्य असेल तर दुर्गाष्टमीपासून तर पौर्णिमेपर्यंत ठराविक संख्येत तुम्ही पाठ केले तर ते सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी असणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची सेवा जर कुठली असेल तर तुम्ही सत्यनारायणाच्या पूजेचा संकल्पसुद्धा श्रावण महिन्याच्या अनुषंगाने करू शकतात. श्रावण महिन्यात तुम्हाला शक्य असेल 1 सत्यनारायण करा, शक्य असेल तर तुम्ही 5 सत्यनारायण करू शकतात, 11 सत्यनारायण करू शकतात किंवा 21 दिवससुद्धा सत्यनारायणाची पूजा करू शकतात. जसे दिवस तुम्हाला प्राप्त होतील, जसं तुम्हाला शक्य असेल तशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता. सत्यनारायणाच्या बद्दल विशेष माहिती सांगणारा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर प्रसारित केला जाईल. तर या श्रावण महिन्याच्या अनुषंगाने मला एवढंच सांगायचं आहे की 41 दिवसांपर्यंत सुद्धा सत्यनारायण पूजा आपल्याला करता येते. मग 41 सत्यनारायण पूजेचा आपण जर संकल्प करत असाल तर 41 दिवस तर श्रावण महिन्याला मिळत नाहीत. मग काय करावं? तर त्यासाठी तुम्ही श्रावण महिन्यात जरी 41 दिवस मिळाले नाही, प्रतिपदेपासून सुरुवात केली, तुमच्या अडचणीचे दिवस सोडून दिले, मासिक धर्माची अडचण असेल ते दिवस सोडून दिले, तरी पुढच्या भाद्रपद महिन्यात गणपती बाप्पांच्या आगमनापर्यंत तुम्ही हे कंप्लीट करू शकतात. 41 दिवसाचा संकल्प तुमचा अतिशय योग्य पद्धतीने आणि व्यवस्थित पूर्णसुद्धा होऊ शकतो. तर ही सुद्धा सेवा श्रावण महिन्याच्या अनुषंगाने केले जाऊ शकते. अशा पद्धतीने आपण श्रावण महिन्याचं योग्य ते औचित्य साधून आपण आपल्या घरात विशेष प्रकारच्या सेवा करू शकतो. या सेवांच्या अनुषंगाने तुमच्या सकल मनोकामना तर पूर्ण होतातच होतात, पण त्याचबरोबर भगवान शिवांचे, माता पार्वतीचे आशीर्वादसुद्धा आपल्या कुटुंबावर सदैव राहतात. आणि म्हणून सत्यनारायणाचं पूजन केल्यामुळे पुन्हा परत विष्णू भगवानाचे सुद्धा, विष्णू नारायणांचं सुद्धा आणि श्रीयंत्राचं पूजन केल्यामुळे माता लक्ष्मीची सुद्धा कृपा आपल्या कुटुंबावर राहते. सांगता राहून गेलं, श्रीयंत्राची सेवा जर तुम्ही या अनुषंगाने करणार असाल तर ती अत्यंत प्रभावी मानली जाते. कारण जर श्रीयंत्र स्थापन तुमचं करायचं राहून गेलं असेल, ज्यांच्या कुणाकडे श्रीयंत्र घेतलं गेलं नसेल, तर तुम्ही या श्रावण महिन्याच्या औचित्याने ते सुद्धा घेऊ शकतात. तुमच्याकडे जर रुद्रयंत्र नसेल तर ते सुद्धा अत्यंत प्रभावी आहे. तुमच्या आरोग्याला अबाधित ठेवणारं यंत्र जर कुठलं असेल तर ते रुद्रयंत्र आहे. तुमच्या कुटुंबाला सकल मनोकामना पूर्तीकडे नेणारं जर कुठले यंत्र असेल तर ते आहे श्रीयंत्र. मग या यंत्रांची स्थापनासुद्धा या अनुषंगाने तुम्ही श्रावण महिन्यात करूच शकतात. अशा पद्धतीने ज्या श्रावण महिन्यात विशेष सेवा केल्या जातात त्या सगळ्या सेवांची चर्चा आपण आत्ताच्या या व्हिडिओमधून केलेली आहे. तुम्हाला ज्याला कोणाला अजून काही शंका असतील तर त्या शंकांचं निरसनसुद्धा केलं जाईल. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. तर अशा पद्धतीने ह्या सेवा उपासना तर केल्या जातातच. मग असाही प्रश्न येतो की अरे मग कुठले व्रतवैकल्य आपण करणार आहोत, करू शकतो का? तर त्यात मुख्य जे काही व्रत सांगितलं जातं तर खरं पाहता या श्रावण महिन्यापासून बऱ्याच व्रतांना सुरुवात केली जाते. मग त्यात प्रामुख्याने ज्याला कोणाला 16 सोमवारचं व्रत करायचं असेल तर तो व्यक्तीसुद्धा 16 सोमवाराचं व्रत करताना सुरुवात श्रावण महिन्यापासून करू शकतो. श्रावण महिन्यात येणाऱ्या पहिल्या सोमवारपासून या व्रताची सुरुवात करता येते. या व्रताची माहिती असणारा एक व्हिडिओसुद्धा जर कोणाला हवा असेल तर त्यांनी कमेंट आल्यानंतर मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर वैभव लक्ष्मीचं म्हणजे शुक्रवारचं व्रतसुद्धा आपण श्रावण महिन्यापासून सुरुवात करू शकतो. अशा पद्धतीने ज्या तुम्हाला साधक बाधक गोष्टी करायच्या असतील, ज्या व्रतवैकल्यांना सुरुवात करायची असेल तर तुम्ही या श्रावण महिन्याच्या अनुषंगाने केल्यास त्याची फलप्राप्ती लवकर होते आणि व्यवस्थितरित्या आपल्याकडून ते व्रतसुद्धा पूर्ण होतात. मग त्यात केशरी गुरुवारचं व्रत असेल, 11 गुरुवारचं व्रत असेल तर या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला इझिली करता येऊ शकतात. त्याचे छोटे छोटे ग्रंथ मिळतात, त्यानुसार सुद्धा तुम्हाला ते सगळं पाहायला मिळून जातं. तर या पद्धतीने कोणाला काही अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर ती सुद्धा कमेंटमध्ये विचारा. मी व्हिडिओच्या स्वरूपात करून लवकर प्रकाशित करण्याचा सुद्धा प्रयत्न करेल. आशा करते व्हिडिओ आवडला असेलच. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.